फणसाचं सीझन आहे, तर आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने फणसाचे धोंडस करणार आहोत। खायला खूप छान लागतं। सकाळी नाश्त्यासाठी पण तुम्ही करू शकता, चहाबरोबर पण संध्याकाळच्या करू शकता। त्याच्यासाठी मी इथे गरे घेतलेले आहेत, एक वाडगाभर असे। त्याच्यातल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। ह्या बियांच्या बरोबर ना एक पातळ असा पापुर्डा पण असतो, तो पण काढून टाकायचा आहे। पण बरक्या फणसाचे ना बी बरोबरच तो पातळ असं कवर निघून जातं। सर्व गऱ्यांचे आपल्याला बिया काढून घ्यायचे गरे घेतले। तुम्ही काप्याचे घेतलेत ना तरी चालेल, काप्याचे घेतले तर थोडेफार जरासे जास्त लागतात, बरक्याचे असले तर कमी लागतात। त्याला मिक्सरला अशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट आपल्याला एकदा चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कपाने मोजून घ्यायची आहे। कपाने बोललात तर एक कपाला थोडीशी कमी पेस्ट आहे, एका भांड्यामध्ये तिला काढून घ्यायची। त्याच भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ बारीक चिरून घ्यायचा, जसे तुमचे गरे गोड असतील किंवा तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालायचा आहे। अर्धा कप ओल्या नारळाचं खोबरं आहे, ते पण आपल्याला त्याच्यामध्येच घालायचं आहे। आणि 3 साहित्य आहेत ना ते आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढे धोंडस करायचे असतील ना तेवढे तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला 4 ते 5 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ चांगले नितळले की कॉटनच्या कपड्यावर पंख्याखाली 2 तास सुकवून घ्यायचे आणि साधारण असे आपण तव्यावरती यांना भाजून घ्यायचे। नंतर ते आपण मिक्सरला लावायचे, चालू बंद करून याचा आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे। हा रवा आपला 1 कप झालेला आहे, थोडासा जरासा 1 कपाला कमीच झालेला आहे। तुम्ही ह्याच्या ऐवजी ना इडलीचा रवा घेतलात किंवा आपला जाडावाला रवा असतो ना तो घेतलात तरी चालेल। आपला जाडावाला रवा असतो ना त्याच पद्धतीने आपला तांदळाचा रवा झालेला आहे। त्यातला अर्धा कप रवा आहे तुम्ही सुरुवातीला घालणार आहे। चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये आपण दुसरा रवा घालणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला हा दुसरावाला रवा आहे ना शिल्लक राहिलेला तो पण घालायचा आहे। हा पूर्ण अर्धा कप नाही आहे, थोडासा जरासा कमीच आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। एक पाव चमचाभर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवून 2 चमचे पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। ह्या धोंडसमध्ये पाणी घालत नाही, तुम्हाला जर कमी पडलं ना तर तुम्ही गरेच वाटायचे आणि घालायचे आहेत। माझी आई आहे ना त्याला रात्री आपण जेवण झालं ना की हे सर्व तयार करून ठेवायची आणि ती चूल पेटकी असेल ना त्याच्यावरती टोपात घालून ठेवायची, मग सकाळला ते तयार व्हायचं। तेव्हा आमच्या घरी ना याला टोपातलं सुद्धा पण बोलतात। अशाच पद्धतीने आम्ही लाल भोपळ्याचं पण करतो। जास्त ना घट्ट भिजवायचं नाही, जर जास्त घट्ट भिजवलेत ना तर तुमचे धोंडस ना एकदम असे कडक कडक घट्ट होतील। त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे, म्हणजे धोंडसला कलर खूप छान येतो। म्हणजे सरसरीत भिजवायचं, जर एकदमच पातळ झालं ना तर ते धोंडस तुमचे चिकट पण होतात। म्हणून एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, असं ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 4 तास तरी झाकून ठेवायचं आहे। मी ह्याला रात्रभर आता झाकून ठेवणार आहे, कारण तांदळाचा रवा आहे ना भिजायला वेळ लागतो। तुम्ही बोला 1 तासात 2 तासात करेन म्हणून, तर ते होत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि चांगलं ह्याला एक 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही हे मिश्रण फेटणार ना तेवढे तुमचे धोंडस आहेत ना ते मस्त मऊ पण होणार आहेत, चांगले फुलणार पण आहेत। म्हणून फेटायला कंजूसी करायची नाही। एक 5 ते 7 मिनिटं ह्याला चांगले फेटून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला हे काजूचे तुकडे घालायचे आहेत, हे कच्चेच काजूचे तुकडे आहेत। एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत ना त्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही वाटीमध्ये घालू शकता, टोपामध्ये घालू शकता किंवा कोणत्या प्लेटमध्ये पण घालू शकता। सर्व बाजूनी प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे धोंडस आपल्याला पटकन काढता येतात, मग ते चिटकत नाहीत। आणि त्याच्यामध्ये आपलं मिश्रण आहे ते आपण घालणार आहोत। मिश्रण एकदा घालताना चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर एकदम जाडजूड करायचं असेल तर प्लेट जराशी लहान घ्यायची आणि सर्व प्लेटमध्ये चांगलं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। वरून थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आहेत, खूप छान दिसतात आणि धोंडसमधले काजू आहेत ना ते खायला पण खूप छान लागतात। ज्या भांड्यामध्ये आपण धोंडस घातलेले आहे ना ते भांडं बसेल अशी एखादी खाली टोप किंवा कढई घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यावरती आपल्याला धोंडसचे ताट ठेवायचं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 25 ते 30 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला एकदा त्यांना चेक करायचं आहे। सुरी घ्यायची आणि धोंडसमध्ये घालून बघायची शिजले का म्हणून। सुरीला जर काहीच चिकटलं नाही ना की समजायचं की आपले धोंडस बरोबर शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला काढायचे आहेत। ते आपणच तसे सुटवतात, पण थोडेसे सुरीने अशी गोल फिरवायची म्हणजे पटकन निघतात। प्लेट ताटलीवरती उपडी घालायची, पटकन असं आपले धोंडस साईडला होतो। बघू शकता आपल्या भांड्याला पण काहीच चिटकलेलं नाही आहे आणि याला आपल्याला जसे पाहिजे ना त्या आकारामध्ये कापून घ्यायचे।
आजचे जर तुम्हाला हे दोंडस रेसिपी आवडली तर घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.